नमस्कार, मी मधुरा ओक. स्वरसंस्कार निर्मित गदिमांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं आणि त्याचबरोबर गायलेलं संपूर्ण गीत रामायण येत्या 9, 10 आणि 11 तारखेला आपल्या डोंबिवलीत सावित्रीबाई फुले कला मंदिरात सादर होणार आहे. हा डोंबिवलीकरांचा आनंद सोहळा आहे. त्याचबरोबर गीतरामायणाचे जे रसिक आहेत त्यांच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. कारण की असे फार क्वचित कार्यक्रम आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्ण गीतरामायण सादर होतं. त्याच्यातली जी 56 गाणी आहेत ती सादर होतात आणि अर्थातच ती सादर करतात ज्यांच्या आपण म्हणूया की ज्यांच्यामुळे खरं तर हा कार्यक्रम घडतो ते धनंजय भोसेकर आज आपल्याबरोबर इथे आहेत. ते स्वतः गायक आहेत आणि ते 3 दिवस संपूर्ण हा कार्यक्रम सादर करतात. त्याचबरोबर त्यांचं कुटुंबही याच्यात असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की एकंदरीत या कार्यक्रमाची संकल्पना कुठून आली, त्याचबरोबर त्यांना आत्तापर्यंत आलेले अनुभव आणि आता हा जो येता 30वा कार्यक्रम आहे किंवा 30व्या वर्षातला कार्यक्रम आहे तो कुठल्या पद्धतीने सादर होणार आहे, त्याचे एकंदर आपल्याला प्रवेशिका हव्या असतील तर त्या आपण कशा मिळवणार आहोत, त्या सगळ्या संदर्भात आज मी त्यांच्याशी बोलणार आहे, गप्पा मारणार आहे, संवाद साधणार आहे आणि आपण सुरुवात करूया. नमस्कार. आधी खरंच तुमचं स्वागत, भारतात पहिले स्वागत. धन्यवाद. कारण की तुम्ही कॅनडावरनं खरं तर आपण म्हणूया की इतक्या मोठा संकल्प घेऊन दरवर्षी इथे येता आणि अक्षरशः तळमळीने हा कार्यक्रम सादर करता. डोंबिवलीकर रसिक असू देत, त्याचबरोबर गीतरामायणाचे जे सगळे रसिक आहेत ते अगदी आवर्जून हजेरी लावतात आणि आमच्यासाठी आनंद सोहळा असतो. तर मला खरं तर ह्या मागची सगळी संकल्पना ऐकायला आवडेल. म्हणजे या बाबतीत मला बऱ्याच जणांकडनं एक एक गोष्ट कळलेली आहे, पण तुमच्या तोंडून खरं तर ऐकायला आवडेल की इतिहास काय आहे आणि कसं घडलं हे सगळं. इतिहास खूपच छान आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम माझे वडील सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो आणि मग आपण ह्या विषयावरती बोलायला सुरुवात करूया. कारण त्यांच्याशिवाय हे नाहीये आणि संपूर्ण प्रेरणा त्याच्या मागची म्हणजे माझे वडील सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकरच आहेत. मुळात थोडक्यात आधी सांगतो की हे गीतरामायण आमच्या घरी आलं कसं. तर मी खूप लहान असताना हिंदी गीतरामायण आमच्या घरी आलं. हिंदी गीतरामायण आलं म्हणजे काय, तर माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत नागेश जोशी म्हणून, कैलासवासी नागेश जोशी, त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली होती की मराठी गीतरामायणाचं हिंदी गीतरामायणामध्ये आपण भाषांतर करून घ्यावं. म्हणून रुद्रदत्त मिश्रा म्हणून पंडित रुद्रदत्त मिश्रा त्यांच्याकडून त्यांनी हे करून घेतलं पूर्ण आणि त्यांना हे गीतरामायण सादर करायची इच्छा होती. तर माझे वडील उत्तम हार्मोनियम वादक आणि अतिशय उत्तम बासरी वादक पन्नालाल घोष, पंडित पन्नालाल घोषांकडनं ते बासरीचे धडे त्यांनी घेतलेले आहेत. तर असा आपला जवळचा मित्र आहे म्हटल्यानंतर त्यांना विचारलं की हे आपल्याला कसं करता येईल. तर माझ्या वडिलांची आणि पंडित वसंत आसगावकरांची अतिशय जवळची मैत्री, त्याच्यामुळे ते म्हटले डोंबिवलीत अतिशय उत्तम मराठी गीतरामायण म्हणणारा माणूस आहे, तर हाच माणूस अगदी चांगल्या प्रकारे हिंदी गीतरामायण सुद्धा म्हणू शकेल. कारण चाली सगळ्या त्याच ठेवलेल्या होत्या, फक्त मराठीच्या ऐवजी शब्द हिंदी केलेले होते. त्याच्यामुळे ह्या संदर्भात माझे वडील वसंत आसगावकरांना अप्रोच झाले आणि ते दोघेही एकमेकांचे मित्रच होते, त्यामुळे तेही त्याला तयार झाले. आणि हे सगळं करायचंय म्हटल्यानंतर माझे वडील हार्मोनियमला ऑब्व्हियसली होते त्या कार्यक्रमाला, तर दरवेळेला पेटी घेऊन कशाला आसगावकरांच्या घरी प्रॅक्टिसला जायचं, म्हणून आसगावकर आणि सगळी टीम आमच्या घरी येऊन प्रॅक्टिस करायला लागली आणि त्याच्यातनं हिंदी गीत रामायण आम्ही ऐकायला सुरुवात केली. मी गात होतो थोडाफार मराठी, म्हणजे लहानपणापासून. मी आणि माझी बहीण माझ्या 5व्या वर्षी आणि तिच्या 2.5व्या वर्षी आमचा डोंबिवली कल्याण गायन समाजामध्ये पहिला कार्यक्रम झालेला. म्हणजे थोडंफार गाण्याचं ज्ञान होतं, पण जे ऐकलं ते हिंदी गीतरामायण ऐकलं. आणि जेव्हा बऱ्यापैकी थोडंसं गायला लागलो तेव्हा मी इकडे तिकडे कुठे कोणी सांगितलं तर बा हिंदी गीतरामायणातलं एखादं गीतरामायण म्हटलं की मी हिंदी गीतरामायणातलं गाणं म्हणून मोकळा व्हायचो. पण ते मला स्वतःला एवढं आवडायला लागलं की एक दिवस मी बाबांना म्हटलं, आणि तोपर्यंत मला खरोखरच कल्पना नाही, म्हणजे जी आत्ताच्या पिढीची परिस्थिती आहे तशीच माझी पण त्यावेळेला होती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर त्यावेळेला मी बाबांना म्हटलं, बाबा हे हिंदी गीतरामायण किती सुंदर आहे, ह्याचं आपण मराठीत नाही का ट्रान्सलेट करू शकणार. तेव्हा म्हटले, बाळा अरे हे मराठीतच आहे पूर्ण. बरोबर. आणि तेव्हापासनं ते मराठीतलं गीतरामायण काय आहे हे
ऐकायला सुरुवात केली, म्हणायला सुरुवात केली आणि सगळ्या रिहर्सल म्हणजे म्हणून मी म्हणतो ना की जसं द्रोणाचार्य हे एकलव्यासाठी होते तसं माझ्यासाठी वसंत आसगावकर आहेत की त्यांचं गाणं ऐकून 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 मी त्याच्यातनं ज्याला म्हणतो न्हावून निघालेलो आहे. कारण ह्या सगळ्या रिहर्सल्स आमच्या घरी झाल्या होत्या त्याच्यामुळे आणि त्याच्यातनं हे गीत रामायण आमच्या घरामध्ये आलं. म्हणजे हिंदीतनं ते हळूहळू आमच्याकडे मराठीत आलं. आणि आता मुळात ह्या कार्यक्रमाची संकल्पना जर आपण म्हटलं तर वडिलांचं मला सांगणं इतकं सोपं आणि साधं होतं की तुझा आवाज चांगला आहे, तुला गाण्याची आवड आहे. आवाज चांगला आणि गाण्याची आवड हे दोन्ही रामरायाच्या कृपेने आहे. रामभक्ती तुझ्या मनामध्ये आहे ही रामरायाचीच कृपा आहे. तर मग असं असताना तुला जर त्याच्यात प्रचंड आनंद मिळतोय तर मग हा आनंद आपण लोकांना का देऊ नये. इतकाच साधा प्रश्न त्यांचा होता. म्हटलं बाबा नक्की द्यायला पाहिजे, आपण लेट अस स्टार्ट, आपण सुरुवात करूया. ते म्हटले पण अवघड होतं मला काही वेळेला सांगताना सुद्धा. पण त्यांचं म्हणणं एकच त्याच्यात होतं की हे सगळं जर रामरायाने आपल्याला दिलेलं आहे तर मग हे आपण ह्यातला मिळणारा आनंद आपण लोकांना वाटताना आपण कशासाठी याचे पैसे घ्यायचे. आपलं काय आहे त्याच्यात, काहीच नाहीये आपलं. तर मग आपण कशासाठी लोकांकडनं पैसे घेऊन हे गीत रामायण त्यांना सादर करायचं नाही, हे विनामूल्यच सादर झालं पाहिजे असं म्हणून आम्ही गीत रामायणाला सुरुवात केली. आणि म्हणजे सगळे ते त्याचीच योजना असते असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला मी जपे आजोबा आमचे टिळकनगर शाळेचे पूर्वी जे अध्यक्ष होते तर ते तिकडे होते. ते आमच्या म्हणजे माझ्या आजीचं जे घर आहे देवधरांचं घर इथे रुक्मिणी निवास टिळकनगर मध्ये तिथेच आमच्या बाजूच्या घरात राहायचे. त्यामुळे ते मला लहानपणापासून मला ते आजोबा म्हणूनच माहिती होतं. तर भाऊ म्हटले जपे आजोबांना जाऊन भेट. म्हटलं बाबा तुम्ही चला, तू पुढे जा आणि तू करायला सुरुवात कर ह्या गोष्टी. हे त्यांचं मला सांगणं होतं. मी काही करू शकीन पण तुला स्वतःला करता येणं हे महत्वाचं आहे. मी जपे आजोबांना जाऊन भेटलो. त्यांना म्हटलं आजोबा अशी कल्पना आहे मनात. आणि मुळात टिळकनगर शाळेचे पहिले अध्यक्ष म्हणजे माझे आजोबा सीताराम लक्ष्मण देवधर ज्यांच्या नावाने ही वास्तू आहे यशोदा सीताराम मधले ते सीताराम, त्यांचा हा प्लॉट आहे ज्याच्यावरती आम्ही माझी आई माझे सगळे मामा यांनी सगळ्यांनी मिळून ह्यांनी ही बिल्डिंग उभी केली. सगळे नातेवाईक आहेत तिथे. तर त्यांना मी जाऊन सांगितल्यानंतर ते म्हटले अरे शाळा तुझी आहे, हॉल तुमच्यासाठी मी स्पेशल रिझॉल्युशन पास करून शाळा तुला देतो, तुला हवे तेव्हा कार्यक्रम इथे तू करू शकतो. आणि असा आम्ही तो कार्यक्रम सुरुवातीला 1 दिवसाचा म्हणून सुरुवात केली, काहीतरी सुरुवात करायची आशेने. आणि त्यानंतर अचानकपणे मला भारताबाहेर जायला लागलं नायजेरियाला. तर नायजेरियाला गेल्यानंतर सुद्धा माझ्या सेवेमध्ये कुठेही खंड पडला नाही. म्हणजे त्यालाच रामरायाची कृपा म्हणतात की तिकडे सुद्धा मला अचानक एकाने सांगितलं आमच्याकडे रामनवमीचा आम्ही उत्सव करतोय, तू गातोस तर येऊन 4 गाणी म्हणशील का गीत रामायणाची. म्हटलं 4 नाही, मी म्हटली तर 16 म्हणेन. असं म्हणून मी 3 तासाचा गीत रामायणाचा कार्यक्रम तिकडे केला. आणि तिथून आम्ही परत आल्यानंतर असं लक्षात आलं की 3 वर्ष आपण इथे नव्हतो, डोंबिवलीकरांसाठी एक घडलेलं नाहीये 3 वर्ष आपल्या हातून गीत रामायण. तर आपण त्यांना वेगळ्या प्रकारे कसं कॉम्पेन्सेट करू शकू. आणि म्हणून विचार असा आला की आपण सगळी 56 गाणी करूया, मग 3 दिवसामध्ये करूया. आणि 3 दिवसात करूया याचं कारण सुद्धा हेच होतं की आतापर्यंत 3 दिवसामध्ये गीत रामायण करणारं कुणीच नाहीये. बरोबर. अनेक मोठे मोठे गायक ज्यांनी संपूर्ण गीत रामायण यापूर्वी केलेलं आहे किंवा केलेलं असेल ते किमान 7 दिवस किंवा कमीत कमी 4 दिवस. पण म्हटलं 4 दिवस सलग रोज लोकांना येऊन 3-3 साडेतीन तास घालवणं शक्य नाहीये. प्रॅक्टिकली आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण नाही म्हटलं तरी एक तर गुरुवार तरी येईल, नाही तर सोमवार तरी येईल, शुक्रवार शनिवार नंतर 1 दिवस आधी 1 दिवस मागे. म्हटलं तर ऑड डेला दिवसभर काम करून माणसांनी आपला फोकस गाण्यावरती किंवा रामकथेवरती करावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर आपण ते 3 दिवसात बसवा. आपल्याला कष्ट पडले तर ते रामराय आपल्याकडनं करून घेणार आहे. आपल्याला वेगळं काही करायचं नाहीये. आपण आपले 3.5 तास द्यायचेत आणि रामरायाकडनं ते आपल्याकडून करवून घ्यायचं असेल ते करून घेईल. असं म्हणून आम्ही तो 3 दिवसाचा कार्यक्रम 3 दिवसामध्ये 56 गाणी बसवण्याचा कार्यक्रम सुरू केला. आणि तो आजतागायत अदर दॅन दॅट की कोविडची 3 वर्ष मधली जी होती जेव्हा आम्हाला प्रत्यक्ष फिजिकली इथे येणं शक्य नव्हतं, त्यावेळेला मात्र तो खंड पडलेला आहे. पण तो खंड सोडून यंदाचं 30वं वर्ष आहे.
मग ते मधली 3 वर्ष पकडून आम्ही हे वर्ष 30वं नाहीये, तर प्रत्यक्ष 30 वर्ष हा कार्यक्रम केलेला आहे. मधले 3 वर्ष गाळून सुद्धा आपण मोजली तरी यंदाचं 30वं वर्ष आहे. तर अशी, आणि याच्यात रामभक्ती आमच्या घराण्यामध्ये मुळातच आहे. याचं महत्वाचं मोठं कारण असं आहे की आमचे पूर्वज, म्हणजे उलटच सांगायला पाहिजे, माझे पूर्वज म्हणण्यापेक्षा त्यांचा मी वंशज असे हे यशवंतराव दे मामलेदार म्हणून खूप मोठे संत होऊन गेलेले आहेत, जे माझ्या आजोबांचे, माझ्या वडिलांचे खापर पणजोबा, ते पंढरपूर जवळ आमचं भोसे म्हणून गाव आहे, तर त्या भोसे गावचे आम्ही भोसेकर. आणि हे यशवंतराव दे मामलेदार जे पूर्वी त्यांच्या काळात मामलेदार होते, पण दामाजी पंतांसारखी त्यांची घटना, ते मामलेदार असताना दुष्काळ पडला आणि त्यांनी अख्खच्या अख्खं ते ज्या गावचं ते मामलेदार होते तिथलं खाद्य भंडार जे होतं ते सगळं उघडलं आणि लोकांना दिलं. आणि जेव्हा ब्रिटिश ते मोजायला आले की हे काय केलं, ह्या माणसाला अटक करायची वेळ आलेली आहे, अशा परिस्थितीत असताना त्यांनी जाऊन हिशोब बघितला तर सगळ्याच्या सगळा हिशोब तसाच होता. आणि तेव्हापासून लोक त्यांना देव मामलेदार म्हणायला लागले. आणि अशा फार मोठ्या आध्यात्मिक व्यक्तीचा वंशज मी आहे, माझे वडील त्यांचेच वंशज आहेत. तर अशा पिढीत जर आमच्या अंगात रामभक्ती नसती तर आमच्यासारखे करंटे आम्हीच, असं आम्हाला वाटलं असतं. आणि ही रामभक्ती पुढे कशी न्यायची आहे, आपण पुढच्या पिढीला ती कशी द्यायची आहे, ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि अर्थात याच्यात सगळ्यात मोठं पाठबळ म्हणा तर आपले कुलकर्णी, नाना कुलकर्णी जे ऑडिओ वाले, ते पहिल्या वर्षापासून ह्या कार्यक्रमाचं साऊंड ते करतायत आणि ते स्वतः होते तोपर्यंत ते कायम हजर राहिलेले आहेत. त्याचबरोबरीने वाजपेयी सर कायम पहिल्या कार्यक्रमापासून माझ्या बरोबर ह्या कार्यक्रमाला होते. टिळकनगर, त्यावेळेस ते टिळकनगरचे मुख्याध्यापक वगैरे पण असतील कदाचित, पण ते म्हटले धनंजय मी आहे. आणि ही दोन माणसं अशी आहेत ज्यांनी मला सतत माझ्या मागे लागले. कारण परिस्थिती सांगतो, टिळकनगर शाळेमध्ये जेव्हा आम्ही हा कार्यक्रम करतो तेव्हा प्रचंड लोड शेडिंग असायचं त्या काळामध्ये. आणि लोड शेडिंग असल्यामुळे आम्ही जनरेटर भाड्याने आणायचो, ग्राउंड फ्लोअरला जनरेटर आणि दुसऱ्या मजल्यावरती आमचा गाण्याचा कार्यक्रम. आणि अशा परिस्थितीमध्ये मध्येच दीड पाऊण 2 तास लाईट जायचे आणि जनरेटरवरती आम्ही फक्त स्टेजवरचे लाईट आणि साऊंड सिस्टीम असे आम्ही तिकडे कार्यक्रम करत होतो. आणि प्रचंड गर्दी त्यावेळेला असायची की तो हॉल पुरत नव्हता. अख्ख्या जिन्यांमध्ये खालपर्यंत लोक, काहीही दिसत नसताना, पूर्ण अंधार असताना नुसते गाणं ऐकायला. आणि आमचे साऊंड सिस्टीम वाले प्रत्येक मजल्यावर एक स्पीकर ठेवायचे आणि त्या स्पीकरच्या तल्लीनतेमध्ये ती लोक तो कार्यक्रम ऐकत होते. तेव्हा वाजपेयी सर मला म्हटले, धनंजय हे आता पुरे झालं. ज्या वर्षी सावित्रीबाई फुले उघडलं ह्या वर्षी आपण सावित्रीबाईत करायचंय. म्हटलं वाजपेयी सर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, 250, 300, 350 लोकांचा मॉब इथे आता येतोय, एकदम 1000 लोकांच्या ऑडिटोरियम मध्ये आपण जर जाऊन बसलो आणि 250 लोक समोर आहेत, कसं वाटेल आपल्याला? अर्थात मला काही वाटणार नाही, कारण माझ्यासाठी एक माणूस आणि 1000 माणसं, याच्यात माझ्या परफॉर्मन्स मध्ये, माझ्या बायकोच्या परफॉर्मन्स मध्ये, माझ्या बहिणीच्या मेवण्यांच्या परफॉर्मन्स मध्ये कुठेही फरक पडणार नाही. पण लोकांना ते कसं वाटेल की 250 लोकांचा हॉल भरलेला आहे आणि 1000 लोकांची कपॅसिटी. ते म्हटले ह्याचा विचार करायची खरंच गरज आहे तुला? म्हटलं खरंय, हे आपण रामराव सोडूया वाजपेयी सर. आणि त्या पहिल्या वर्षापासून तुडुंब हॉल कायम गेले अनेक वर्ष, आता त्याला सुद्धा 2007 किंवा 8 वर्षाच्या सुमारास केव्हा तरी ऑडिटोरियम सुरू झाले, तेव्हापासून सतत सावित्रीबाई फुलेलाच कार्यक्रम चालू आहे. एक वर्ष तर ऑडिटोरियम अचानकपणे त्यांनी सांगितलं आम्ही मेंटेनन्सला देतोय. म्हटलं आता आमची तिकीट हे ते सगळं आणि तुम्ही आता असं म्हणताय, ठीक आहे. म्हटलं ते एक वर्ष आम्ही मे महिन्यात करायची ऐवजी आमचा राम ऑक्टोबर मध्ये जन्मला. म्हटलं आपण आपला नियम मोडता कामा नाहीये. ऑडिटोरियम नव्हता ही आमची जरी चूक नसली तरी आपण जायचंय आणि वर्षातला एक आपलं जे व्रत आहे ते आपण पूर्ण करायचंय. आणि म्हणून त्या वर्षी फक्त आम्ही एप्रिल मेच्या ऐवजी आम्ही ऑक्टोबर मध्ये तो कार्यक्रम केला, पण त्याला कुठेही आम्ही खंड पडू दिला नाही. सुंदर सुंदर. पण म्हणजे साधारणतः मागच्या 29 वर्षात आणि आता या 30व्या वर्षी सुद्धा इतके सलग येणारे प्रेक्षक आहेत. म्हणजे तो प्रेक्षक वर्ग तुम्हाला कदाचित असं होत असेल की एप्रिल मे आल्यानंतर ते वाट बघत असेल की आता हे कधी अनाऊन्स करतायत. एप्रिल मे नाही,
आम्हाला मेसेज जानेवारी पासून यायला सुरुवात करतात की ह्या वर्षीची तारीख काय आहे, आम्ही कुठून सोलापूरहून येणार आहोत, आम्ही हैदराबादहून येणार आहोत, कुठून कुठून येणारी लोक. आम्हाला तिकीट 3 महिने तरी आम्हाला द्यायला लागतात, नाही तर आमची तिकीट मिळणार नाही ना आम्हाला. त्याच्यामुळे खरोखरीच जानेवारी फेब्रुवारी पासून आम्हाला मेसेज आला, तुमची तारीख ठरली की नाही लवकर कळवा, आम्हाला रिझर्वेशन करायचे आहेत. पण मग कसा आहे तुम्हाला अनुभव? प्रेक्षकांनी कधी तुमच्या बरोबर काही शेअर केलंय असं? प्रेक्षकांचा अनुभव अफाट आहे. अफाट म्हणजे असा की अनेक आतापर्यंत लोक तिथे प्रत्यक्ष ऑडिटोरियम मध्ये कोणाला भेटायला कोणाशी बोलायला वेळ नसतो, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. कुठून तरी काहीतरी करून ते आमचा पत्ता तरी मिळवतात, आमचा फोन नंबर तरी मिळवतात, आणि मग आम्हाला तुमच्या कार्यक्रमानंतर सुचलेलं हे लेख, सुचलेली ही कविता असं म्हणून ते आम्हाला काही ना काही मार्गाने सतत पाठवत. दरवर्षीचा हा अनुभव आहे की लोकांना ते आतल्यात सहन नाही होत की नाही आम्हाला हे पोचवायचं आहे, आणि ते कुठून ना कुठून तरी आमचं काहीतरी कॉन्टॅक्ट मिळवतात, आणि कुठेतरी छान मस्त लॅमिनेट करून पत्र येतं किंवा छान व्यवस्थित सुवाच्य अक्षरात लिहिलेलं त्यांची एखादी कविता येते की माझा हा या कार्यक्रमामध्ये काय अनुभवलं मी. आणि म्हणजे ते त्यांचं भारावून गेलेलं जे असतं ना ते सगळं आम्हाला एकतर कार्यक्रम संपल्यानंतर दिसतं लोकांच्या डोळ्यामध्ये, आणि त्या व्यतिरिक्त अशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जेव्हा त्याच्यावरती येतात, आणि अधूनमधून आम्ही जेव्हा पहिला ईमेल पाठवतो त्यावेळेस सुद्धा आतुरतेने वाट बघतोय, खूप बरं वाटलं तुमचा ईमेल आला, अशा प्रतिक्रिया हेच आपल्यासाठी सोर्स ऑफ एनर्जी आहे, हेच आमचं प्रोटीन आहे, तेवढं आम्ही घेतो आणि आनंदाने हे सगळं साजरं करतो. बरं. पण मला हा खरं तर प्रश्न फार पहिल्यापासून आहे, म्हणजे मी हे नाव ऐकल्यापासून, की म्हणजे हा जो सगळा भाग आहे हा तुमच्या आपण म्हणूया संकल्पाचा भाग आहे किंवा तुमच्या अनुभूतीचा भाग आहे हे सगळं, किंवा तुम्ही अगदी ते नेटाने येऊन सगळं करताय. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे कॅनडामध्ये स्वतः तुम्ही काय करता? माझ्या अकाउंटिंग टॅक्सेशन मधल्या बऱ्याच डिग्रीज आहेत. ओके. मी इंडियाचा कॉस्ट अकाउंटंट आहे, आणि कॅनडाचा मी चार्टर्ड प्रोफेशनल अकाउंटंट आहे, सर्टिफाईड जनरल अकाउंटंट आहे, USA चा मी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट आहे, सर्टिफाईड इंटरनल ऑडिटर आहे, आणि अनेक वर्ष मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून फायनान्स कंपनीमध्ये काम करत होतो. आणि आता रिसेंटली मी म्हटलं दुसऱ्यासाठी काम करणं पुरे, आता मला माझ्यासाठी आणि आमच्या बाई मॅडमसाठी आमच्या फॅमिलीसाठी मला वेळ देणं गरजेचं आहे. बरोबरीने माझा स्वतःचा व्यवसाय पण अकाउंटिंग टॅक्सेशनचा आहे. मी टॅक्स रिटर्न्स फाईल्स करणं, अमकं तमकं वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबर फिनान्शियल ॲडवायझरी मी अनेक लोकांना करतो, कॉर्पोरेशन्सना फिनान्शियल ॲडवायझरी करतो, आणि हे सगळं माझं जॉब सांभाळून चालू होतं. पण म्हटलं आता हे फक्त आपल्यासाठीच आपण करावं, आणि इतके वर्ष मी जवळजवळ 42 वर्ष अकाउंटिंग फायनान्स टॅक्सेशन मध्ये आहे, 25 वर्ष आम्ही कॅनडामध्ये आहोत. तर ह्या सगळ्या अनुभवाचा कॅनडातल्या आणि इतक्या प्रकारे मिळवलेल्या ज्ञानाचा जगाला देण्याची वेळ आलेली आहे. म्हटलं दाढी आता पांढरी झालेली आहे, बोलावणं आलं तर हे सगळं आपल्या बरोबर निघून जाईल, तसं नाही करायचं. आपल्या मरावे परी कीर्ती रूपे उरावे साठीच ही वेळ आहे. आपल्याला जसा आपण डोंबिवलीत जाऊन लोकांना गीतरामायणातनं आनंद देतोय, तसं माझ्या वडिलांची शिकवण दुसरी जी होती की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन जे जे आपण ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मग हे ज्ञान बुद्धी जे काही आपण इतके वर्ष मिळवलंय हे आपल्याबरोबर घेऊन जाऊन करायचं काय? इथे असलेल्या लोकांना त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे, आणि कॅनडामध्ये सतत नवीन लोक येत असतात, त्यांना कॅनडाची काही कल्पना नसते, कॅनडामध्ये टॅक्सेशन कसं असतं काय असतं यातली कशाचीच कल्पना नसते. मग त्यांना सगळ्यांना मी हे विनामूल्य ज्ञान देण्याचं काम तिकडे करत असतो. अदर दॅन गाणं रामभक्ती हा सगळा रुटीनचा भाग आहे. पण त्या व्यतिरिक्त एक जी मी म्हंटल ना वडिलांची शिकवण म्हणून 3-4 गोष्टी ज्या वेगळ्या पुढे न्यायची माझ्या मनातली इच्छा आहे, त्यातली ही एक इच्छा जी मी कॅनडामध्ये पूर्ण करतोय. पण किती म्हणजे दोन अगदी आपण म्हणूया की वेगवेगळी टोक आहेत. म्हणजे एक अगदी वृक्ष सगळा भाग येतो आकडेमोड, आणि हे अगदी म्हणजे पूर्ण आपण म्हणूया की न्हाणं असा भाग आहे भक्ती रंगात. मला ऍक्च्युली अजून एक विचारायचं म्हणजे पुढचे प्रश्न त्याच्याच पूर्वी मी एक गोष्ट सांगतो. आमच्या ऑफिसमध्ये माझे एक जे सिनियर होते, फॉर्च्युनेटली ते इंडियन होते, तर माझं गाणं जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेला त्यांनी साधा सिंपल प्रश्न मला, तुम इधर क्या कर रहे हो? आकड्यांच्या दुनियेत तू कशाला आहेस? तू तुझं वेगळं एक आहे, तिथेच तू असायला हवं.
म्हटलं जे आपल्याला रामरायाने दिलंय ते सगळं आपण पुढे न्यायचंय. हेही कला दिलेली आहे, हे ज्ञान दिलेलं आहे, त्याचा पण वापर व्हायला पाहिजे ना आपल्याला आणि जगाला. खरंय खरंय. त्या दृष्टीने चालू आहे सगळं. पण अजून एक त्याच्यामध्ये मला म्हणजे विचारायचं आहे की एकट्याने हे पुढे घेऊन जाणं अशक्य आहे. म्हणजे ह्याच्याकरता मी काल पाहिलंय की कसे सगळेजण इथे तयारी करत होते. मग त्याचबरोबर काकू आहेत किंवा अगदी घरचे दोघही जण आहेत, मेहुणे आहेत, बहीण आहे. मग ही भट्टी कशी जमून आली? ही भट्टी एकतर मी आणि माझी बहीण लहानपणापासून एकत्रच होतो, त्याच्यात काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी गातोय म्हटल्यानंतर पेटीला तीच असणार, याच्यामध्ये काही हेच नव्हतं. पण तिचं लग्न झाल्यानंतर फॉर्च्युनेटली तिला तबलजी मिळालेला आहे, आम्हाला घराण्याला तबलजी मिळाला. त्यामुळे प्रमोद सोनी हे तिचे मिस्टर, नीला सोनीचे, त्याच्यामुळे घराण्याला तबलजी मिळाला. आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही गीत रामायणाला सुरुवात केली पहिल्यांदा, त्यावेळेला पहिल्या वर्षी माझे वडील त्यांनी स्वतःनी निवेदन केलं आणि म्हणजे उत्साहाने निवेदन केलं त्यांनी सगळं. आणि पुढच्या वर्षीच अचानक मला म्हटले, हे सगळं मी का करायचंय? म्हणलं तुम्ही का करायचं? म्हणजे तुम्हीच करायचं, नाही तर दुसऱ्याकडून कोण करणार? म्हणजे असं कसं? आपल्याकडे आपल्या घरात आणखीन एक व्यक्ती आहे जी हे काम करू शकेल. म्हटलं तुम्ही कोणाबद्दल बोलताय? म्हटलं आपली देवयानी आहे ना घरात. म्हटलं तिने यातलं काही असं कधी केलेलं नाहीये, त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर सोड. असं म्हणून पूर्ण ट्रेनिंग तिला देऊन ती पूर्ण तयार तिने एका वर्षात तिला केलं की पुढच्या वर्षी देवयानी तू हे निवेदन करायचंय. आणि अशा प्रकारे मी, प्रमोद, नीला म्हणजे माझी बहीण नीला सोनी आणि देवयानी असे आम्ही चौघे एकत्र तेव्हापासून सुरुवात केली. म्हणजे एकच वर्ष पहिलं तिचं गेलेलं आहे, 29 वर्ष तीही या गटामध्ये आहे. काही इलाज नाही आता त्याला, ते जे आहे ते आहे, होऊन गेलेलं आहे ते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आम्ही परदेशात असल्यामुळे परदेशातल्या लोकांचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम ते फेस करतात असं त्यांना वाटतं की भारताबरोबरची आमची नाळच तुटली आहे. आमच्या मुलांना धड मराठी बोलता येत नाही आणि आमची मुलं कोणाशी कॉन्व्हर्सेशन करायचं तरी विचारला प्रश्न मराठीत की ते इंग्लिशमध्ये उत्तर द्यायला सुरुवात करतात वगैरे वगैरे. असं आमच्या बाबतीत कधीच झालं नाही. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही दरवर्षी इंडियाला येत होतो. माझ्या मुलांचे सगळे मित्रमैत्रीण जे कोणी आहेत ते सगळे एकमेकांशी अतिशय जवळीकीने जोडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला जे 40 म्हणजे सुरुवातीला 2, 4, 5 व्हॉलेंटियर्स, आणि पहिल्या वर्षी तर मी स्वतः जाऊन सगळीकडे बोर्ड लावत होतो. तर संदीप वैद्य वगैरे ही मंडळी फार लहान होती त्यावेळेला, तर ते दांडेकर म्हणून होते, तर ते दांडेकर, अरे धनंजय गाणारा तू गायक आहेस, तू कसले जाऊन बोर्ड लावतोस? म्हटलं इथूनच माझी रामसेवा सुरू होते. पहिला बोर्ड लावणं हीच रामसेवा, गाणं ही नंतरची गोष्ट आहे. आणि म्हणून मला विशेष त्यांचे मी गेल्या वर्षी आभार मानले होते दांडेकरांचे, की एक वर्षात मला म्हटले जरा बघू तुझ्याकडे पॅम्पलेट्स किती आहेत. आणि घेतली माझ्याकडनं पॅम्पलेट्स. म्हटलं कुठे कोणाला द्यायचे मला सांगा, मी देईन त्यांना. हा माणूस टिळकनगर मधल्या प्रत्येक घरात जाऊन, टिळकनगर शाळेत कार्यक्रम आहे, धनंजय गोसाव्यांचं गाणं आहे, गीत रामायण आहे, तुम्ही यायचं नक्की. म्हणजे अशी लोक जर आपल्या बरोबर असतील तर आपण काही केलं असं म्हणायचं काही कारणच नाही. तो बसलेला आहे वरती, तो अशा प्रेरणा लोकांना देत असतो आणि त्याच्यातनं हे कार्य होत राहतं पुढे. उगीच आपण मी केलं म्हणण्याचं काही कारणच नाहीये त्याच्यामध्ये. मला आता ऍक्च्युली पुढच्या प्रश्नाकडे यायचंय की त्याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की ज्या दोन व्यक्तींनी खरं तर हे अजरामर केलं, म्हणजे एक म्हणजे गदिमा आणि बाबूजी, इतकी वर्ष लोटली आहेत या गोष्टी. म्हणजे माझ्या आजी आजोबांपासून खरं तर ते आहे. पण मग त्यांचं पुढे घेऊन जाताना किंवा ते सादर करताना तुम्हाला अशी कुठे धाकधूक होती का की कसं लोक हे ऍक्सेप्ट करणार किंवा पचलं जाईल का ते? खरं सांगायचं तर असं काही वाटण्याचं कारणच नव्हतं. याचं मुख्य कारण असं आहे की बाबूजी आणि गदिमा खूप मोठी माणसं आहेत. त्यांच्यासारखं आपण गावं अशी कधी इच्छा मनामध्ये नव्हतीच. कारण मुळात माझे सुगम संगीतातले गुरु जे आहेत ते ज्येष्ठ संगीतकार कैलासवासी यशवंत देव. आणि यशवंत देवांचं सांगणं इतकं सोपं सरळ साधं होतं की आपण बोलतोय असं गायचंय, गायचं नाहीच आहे, आपण सांगायचंय. आणि जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेला आपण दुसऱ्याच्या आवाजात सांगतो का कधी? दुसऱ्याच्या पद्धतीने सांगतो का? तर मी तुम्हाला हे सांगतो, मी कोणाच्या सारखं तुम्हाला सांगत नाही. मी मला जे वाटलं, मला जे रुचलं, मला जे जमलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.
त्याच्यामुळे गदिमा बाबूजींसारखं किंवा बाबूजींच्या गायकी सारखं आपलं गायक, कारण तितकं मी पोचू शकणार नाही हे मला माहिती होतं आणि तितकं कोणीच पोचू शकत नाहीये. जो तो आपापल्या पद्धतीने त्यांनी गावं आणि आपापल्या पद्धतीने त्याचा आनंद आपल्याला स्वतःला घ्यावा आणि लोकांना द्यावा, एवढंच त्याच्यामध्ये अपेक्षित होतं. तेवढंच मी प्रांजळपणे करत आलो. त्या व्यतिरिक्त बाकी आणखीन काही दडपण असायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामध्ये. मला तुमच्या बोलण्यात एक सातत्याने सतत जाणवत आहे की रामभक्ती किंवा तो करून घेतोय आणि त्याच्यामुळे म्हणजे कदाचित ते आपण म्हणूया की त्याचा आता थोडासा वरदहस्त आपल्यावरती असावा की ज्याच्यामुळे आम्ही सगळे जोडले गेलो ह्या सगळ्या गोष्टींबरोबर. पण मला खरं तर माझे जेव्हा काका आले होते तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही आवर्जून उल्लेख करता तो हा की जिथे कुठे श्रीरामांचं नाव घेतलं जातं तिथे हनुमंत असतोच असतो आणि त्याच्याकरता तुम्ही स्पेशल सीट ठेवलेली असते, रिझर्व सीट असते त्यांच्याकरता. तर याच्या मागची गोष्ट ऐकायची आहे आम्हाला. याच्या मागची गोष्ट म्हणायला तशी म्हणजे गदिमानी त्यांच्या गाण्यामध्येच म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे हनुमंतांनी जसं प्रभो मज एकच वर द्यावा म्हणून रामरायाकडे वर मागितला, त्याच बरोबरीने हनुमंतांनी त्याच्यामध्ये त्याला एक रामरायाला वचनही दिलं की जिथे जिथे रामकथेचं श्रवण चालू असेल किंवा गायन चालू असेल तिथे तिथे मी स्थूल रूपाने सूक्ष्म रूपाने जसं मला शक्य असेल तसं मी तिकडे हजर राहणारच. आणि ही जर एका प्रचंड एकवचनी रामभक्तात एकवचनी असलेला राम त्याच्या भक्तांनी रामाला दिलेलं वचन तर ते खोटं असेल असं मानणारा समजणारा मी कोण. त्याच्यामुळे पूर्णपणे विश्वास माझा त्याच्या हनुमंताच्या वचनावरती आहे की जर हनुमंताने असं म्हटलेलं आहे रामरायाला तर तो आहेच. आणि तुडुंब भरलेलं ऑडिटोरियम, 1000 लोकांची कपॅसिटी असलेलं ऑडिटोरियम जिथे लोक वाट बघतात नाही तर मधल्या गॅप मध्ये बसतात नाही तर 1 वर्ष तर बाहेर लोकांना बसायची वेळ आली होती. अशा परिस्थितीत माझा हनुमान आला तर त्यांनी कुठे बसायचं आणि त्यांनी इतर कुठे बसण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी माझ्या जवळच बसावं आणि माझं हे जे काही रामरायाच्या चरणी घातलेलं लोटांगण आहे ते त्यांनी जवळ बसून ऐकावं, मला आशीर्वाद द्यावे, ह्याच्यासाठी मारुतीरायासाठी एक आसन ठेवलेलं आहे. आणि असंख्य वेळेला त्याचे अनुभव आहेत की त्यांच्या अस्तित्वाची जाणीव कुठे ना कुठेतरी ह्या स्वरूपात त्या स्वरूपात आपल्याला स्वतःला होत राहते. आणि तिथे बसल्यानंतर जे काही आत्म आपल्याला एनर्जी मिळते. लोकांनी काय अरे तुम्ही म्हणजे गमतीने मी लोकांना इंटरव्हलच्या वेळेला म्हणतो, मंडळी आपण ऐकून थकले असाल तर आपण विश्रांती घेऊया. मग कुठे मला थकलोय मी असं न वाटणं हीच मोठी रामरायाची आणि हनुमंताची शक्ती आहे ती जी आपल्याकडनं हे करून घेते. त्याच्यामुळे अशा ह्याच्यात थकवा ही गोष्ट आपल्याला येतच नाही हो. कारण एनर्जी देणारा जो आपल्या शेजारी बसलेला आहे प्रचंड शक्तिशाली असं जर हनुमंताचं रूप आपल्या जवळ आहे तर कसेच थकणार आपण. खरंय. मला असं फार वाटतं की हे ना तुमचं टॉनिक आहे, हे तुम्ही घेऊन जाता अगदी खरं अगदी वर्षभर वापरता. एक्झॅक्टली. म्हणजे ते टेस्लाचं रिचार्जिंग असतं तसं आमचं हे रिचार्जिंग स्टेशन आहे की यावं इथे तृप्त व्हावं, सगळा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि मग 11 महिने पुन्हा आपल्या विश्वामध्ये रमायचं. अर्थात ह्या सगळ्या सकट रमणं असतं ते. आणि जसं म्हटलं तसं दोन्ही मुलं ही अतिशय ह्याच्या सगळ्याशी जोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची 30, 40, 50 म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं सुरुवात केली होती मगाशी सांगायला तसं की 1, 2, 3 जण आम्ही मिळून हा कार्यक्रम, काही व्हॉलेंटियर म्हणून जे आले त्याच्यातलं मी मगाशी दांडेकरांचं नाव घेतलं तसं. पण हळूहळू बघत माझी मुलं जेव्हा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली, माझी मुलगी मैथिलीची डेंटिस्ट आहे तिकडे आणि मुलगा मास्टर्स केले त्याने डिजिटल मॅनेजमेंट मध्ये, तर हे दोघेही जण जसजसे इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले तरी तसतसं त्यांची मित्रमंडळी ऑटोमॅटिकली अरे हे किती छान चाललंय, आम्ही काय करू असं म्हणून ते जोडत गेले. आणि जे 4 लोकांवरनं सुरुवात केलेलं होतं ते आता 50 लोकांवरती येऊन पोहोचलेलं आहे. तितक्याच प्रेमाने आनंदाने दरवर्षी ही मंडळी येतात आणि
धांगडधिंग म्हणजे काका काकू आले, अभिमन्यू मैथिली आले म्हटल्यानंतर इथेच जितका वेळ आपल्याला काढता येईल ते असेपर्यंत असा सगळ्यांचा प्लॅन असतो. ह्याच्यातला त्यांचा आनंद त्यांच्या त्यांच्या मित्रमंडळींबरोबरचा आनंदही आहे, रामकथेचाही आनंद आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण कुठेतरी इन्व्हॉल्ड आहोत, आपण कुठेतरी एक खार आहोत. हा जो समाधानाचा हे असतो आणि यांच्या कोणाचेही वडील कुठेही निर्बंध करत नाही. तुम्ही भोसेकर काकांकडे जाताना रात्रभर नाही आलात तरी चालेल, इतके इतके मोकळं त्यांना सोडलेलं असतं की सगळे छान रमलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे आमचे कार्यक्रमापर्यंतचे दिवस छान जातात. सुंदर सुंदर. पण मग आता पुढची लेगसी कशी देणार आहात? पुढची लेगसी खरं म्हटलं तर मी याचा विचार नाही करत. तो आहे त्याची इच्छा असेल तेव्हा गोष्टी पुढे जाणार आहे. खरंय. आपण ठरवून माझ्या मुलाला हे शिकवायचंय, माझ्या मुलीने हे करावं, हे दिवसही राहिलेले नाहीत आता. खरंय. त्यांना जेव्हा आवडेल तेव्हा ते करणारच आहेत. आणि जेव्हा रामरायाची इच्छा होईल तेव्हा त्यांना ते करण्याशिवाय पर्यायच राहणार नाहीये. त्यामुळे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी आणि माझी बायको आम्ही दोघे करतो आहोत. जेव्हा त्यांना इच्छा होईल, एक दिवस कदाचित माझा मुलगा मुलगी म्हणतील बाबा एखादं गाणं मी म्हणेन, मुलगी म्हणेल बाबा मी पेटी वाजून साथ करेन, म्हणून ते म्हणण्याची मी वाट बघतोय. मी त्यांना कधी विचारलेलं नाही, मी कधी त्यांना सांगणार नाही. पण रामराया त्यांना प्रेरणा देणं हे माझ्यासाठी अपेक्षित आहे. रामरायाने प्रेरणा दिली तर गोष्टी होणार आहेत, नाही दिली तर त्याची इच्छा. माझ्या पूर्वी जर ही लेगसी नव्हती, माझे वडील अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि बासरी वादक मी म्हटलं, लहानपण म्हणजे जन्मापासून म्हटलं तरी ते हार्मोनियम वाजवत होते. त्यामुळे संगीत आमच्या घरात होतं. माझे आजोबा स्वतः कीर्तनकार होते. मी म्हटलं तसं पंढरपूर हे आमचं गाव, त्यामुळे विठ्ठल हे आमचं मूळ दैवत आहेत, पण भक्ती दैवत जे आहे ते राम आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ॲटमॉस्फिअरला घेऊन आपल्याला पुढे जायचंय. इथपर्यंत जसं त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं तसं पुढे काय कसं न्यावं, काय न्यावं त्यांनी ठरवायचंय. त्याच्या इच्छेनुसारच जर गोष्टी घडतायत, प्रत्येक क्षण आपण त्याच्या इच्छेनेच जगतोय, तर पुढे कसं न्यायचं हा विचार करत बसण्याचं मला कारण नाहीये. मी रामभक्ती करण्यात बास आहे, पुढचा राम बघून घेईल. खरंय. हे जमलं पाहिजे नाही, कारण की ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं इथे आपली जेव्हा भेट झाली, तर त्यावेळेला असं होतं की ते जे पूर्ण त्याच्यामध्ये अगदी न्हायलेले असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतं. अजून मला ते जमलेलं नाहीये. मी असं नाही म्हणू शकत की अरे हा माझा राम बघून घेईन, अजून मी म्हणजे त्या स्टेजला मी पोहोचलेले नाहीये. पण आपलं ज्या वेळेला हे सगळं करायचं ठरलं, म्हणजे हा सगळा प्रपंच करायचं ठरलं आपलं, त्यावेळेला त्याच्यातलं अगदी मूळ हेच होतं की जी तरुण पिढी आहे ती आता ह्याच्याकडे वळली पाहिजे असं. आणि त्याच्याकरता खरं तर म्हणजे आमचंही हे म्हणणं आहे की त्याकरता आपण हे सगळं खरं तर करतोय. तर मग त्यांनी येण्यासाठी काय करायचं आता? अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. कारण ही माझ्या मनातली जी खदखद आहे म्हणतो मी, ती माझ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा, आमच्या गीतरामायणाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अनेक वेळा मी मांडलेली आहे की तरुणांना घेऊन यावं, त्यांना एकदा तरी ऐकू दे. त्यांना असं काहीतरी चांगलं आहे हे माहितीच नसेल तर ते कसे वळतील त्याच्याकडे? त्यांच्या कानावर, त्यांच्या डोळ्यासमोर जे घडतंय तेच ते ऍब्झॉर्ब करू शकतील ना. आणि तेच ते करतायत सध्याच्या घडीला. कुठल्याही संगीताला मी वाईट म्हणत नाहीये, पण ज्याच्यामुळे आपलं फोकस होतंय असं संगीत जर आपल्याकडे आहे उपलब्ध, तर मग ते आपल्या पुढच्या पिढीला न पोहोचवणं म्हणजे सगळी जबाबदारी आपल्यावर घेण्यासारखं आहे. सगळा वाईटपणा आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांची चूक काहीच नाहीये. मी जर पोहोचवलंच नाही, मी माझ्या मुलाला शिकवीन ते तर माझा मुलगा करणार आहे ना. मी जर शिकवलंच नाही, मी दिलंच नाही, तर तो कुठून करणार आहे? तर ते त्यांनी द्यावं. कारण रामायणामध्ये जे पैलू आहेत त्याच्यातला मी म्हटलं तसं अतिशय उत्तम काव्य, ज्याला दुसरी लेव्हल नाहीये, अल्टिमेट म्हणून ज्याला म्हणता येईल, की म्हणजे माझ्या अनुभवातला मी एक गोष्ट तुम्हाला कटाक्षाने नक्की सांगेन की मी जेव्हा 56 गाणी म्हणतो त्यावेळेला एकदाही माझ्या मनात धाडस सुद्धा मी केलेलं नाहीये की हा शब्द ह्याच्याऐवजी हा म्हणावा. कारण इतक्या उच्च प्रतीचं ते गाणं आहे. म्हणजे व्हरायटी म्हणून मी एखादा वेगळा शब्द म्हणेन, पण तो मूळ आधी म्हणून मग ही माझ्या मनातली कल्पना आहे त्याच्यातली की हा पण शब्द किती छान वाटतोय असं म्हणून मी जर ते सादर केलं तर ती गोष्ट निराळी. पण मी संपूर्ण 56 गाण्यांपैकी पहिल्या गाण्याच्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या गाण्याच्या शेवटच्या शब्दापर्यंत एकही वाक्य, एकही शब्द, एकही कडवं कधीही गाळत नाही आणि गाळणार नाही. हे मी कटाक्षाने लोकांना सांगितलेलं आहे.
आणि ह्याचाच महत्वाचा मुद्दा म्हणजे की अनेक वेळेला गीत रमणाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला वन्स मोर मिळतो. मी प्रेमाने शांतपणे वन्स मोर घेणार नाही असं सांगतो. आणि हे ते सुद्धा सांगण्याची पद्धत कशी आहे, पुढच्या वर्षी ऐकायचंच आहे परत. आत्ता परत म्हणण्यापेक्षा पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ऐकूया आपण. हा 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 त्याच्यातला जरी भाव असला तरी मुद्दा त्याच्यातला असा आहे की जनरली प्रॅक्टिस अशी असते की वन्स मोर दिल्यानंतर शेवटचं कडवं पुन्हा एकदा म्हणायचं. म्हटलं मला ते मान्य नाही. मला ह्याच्यातली 4 कुठली कडवी म्हणू किंवा कुठलं कडवं पुन्हा रिपीट करू हा प्रश्न पडलेलाच नाहीये. मला प्रश्न पडलेला असतो की 10 कडव्यांपैकी उरलेली 9 कडवी मी का म्हणायची नाहीत. कुठल्या अधिकाराने मी ही उरलेली 9 कडवी गाळू आणि एकच कडवं पुन्हा म्हणू. नाही, तुम्हाला हवा असेल, माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून आता मी अख्खं गाणं मी तुम्हाला परत ऐकवीन, पण 3 दिवसामध्ये 56 गाणी संपवायची, त्यामुळे एक गाणं पुन्हा एकदा अख्खं म्हणणं आपल्याला शक्य होत नाही. आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगतो की तुमच्या वन्स मोरला माझा सलाम आहे, पण वेळेअभावी आपल्याला हे ते शक्य होत नाही. आणि म्हणून 25वं वर्ष जेव्हा झालं त्यावेळेला म्हटलं आता ही मंडळी, तरुण मंडळी जी काही व्हॉलेंटियर्स असतात आमची सगळे जोरजोरात वन्स मोर वन्स मोर वन्स मोर करत होते सेतू बांधारेच्या वेळेला. आणि हे असं होणार याची कल्पना होती आणि तो बसलेला आहे वरती, तो जे काय करायचं ते करून घेतो. हे पुन्हा एकदा मला जे सांगावं वाटतंय की 25व्या वर्षासाठी म्हणून मी ह्याच गीत सेतू बांधारे गाण्याचं माझं म्हणून एक कडवं रचलं. म्हटलं ते म्हणायला मला प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही मी गाण्यातलं एक कडवं म्हणा म्हटलं तर ते नाही, चाल तशीच, शब्द तसेच, पण माझे शब्द असं म्हणून मी ते 25व्या वर्षी ऍडिशनल माझं कडवं म्हणून सादर केलं. आणि जे अपेक्षित होतं तेच घडलं. 26व्या वर्षी पुन्हा एकदा मला त्यांनी तेच सांगितलं. गेल्या वर्षी म्हटलं, आणि म्हटलं गेल्या वर्षी एक ऍड केलं, 26व्या वर्षी आणखीन एक मी कडवं ऍड केलं, 27व्या वर्षी मी थांबलो. म्हटलं मी गदिमा नाही, माझी शब्द प्रभू ही कॅटेगरीमध्ये मी कुठेही येत नाही, त्याच्यामुळे मला जेवढं सुचलं तेवढं माझं झालेले 2 कडवी आता पुरे, याच्यानंतर शक्य होणार नाही. तर त्याच्यामुळे तरुण पिढीकडे ला सांगण्यासारखं मला एवढंच आहे की जसं म्हटलं तसं उत्कृष्ट काव्य, उत्कृष्ट संगीत, अतिशय सुंदर रामकथा, ह्याच्याबरोबर रामाला तुम्ही जरी आपलं दैवत मानलं नाही तरी रामामधल्या क्वालिटीज पैकी एक क्वालिटी जरी तुम्ही तुमचं दैवत मानलं तरी तुमच्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. अशा प्रचंड काय म्हणायचं त्याला की कर्तृत्वाचा माणूस, कर्तृत्वाचं दैवत ते आहे. त्यामुळे तुम्ही त्यातलं कुठलंही एक गोष्ट तुमच्या समोर आदर्श म्हणून ठेवा आणि त्याप्रमाणे आता असं मी म्हणू नये, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये किमान बाकी काही नाही जमलं तरी एकपत्नी व्रत तरी पाळा. कारण आत्ताच्या स्थितीमध्ये आज एक उद्या दुसरी परवा तिसरी ह्याचं त्यांचं जे काही चालू असतं, निदान तेवढं एक जरी तुम्ही पुढे नेलं आयुष्यामध्ये तुमच्या की एक व्यक्ती ही माझी सहचारिणी आहे किंवा सहचारी आहे, हे रामाचं जे एक क्वालिटी त्याची आहे, एकवचनी, एकपत्नी, एकबाणी, ह्याच्यापैकी त्यातलं एक आहे. म्हणजे अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या रामकथेतून शिकण्यासारख्या आहेत. की म्हणजे आपण गीता वाचतोच, गीतेमध्ये तर सगळंच ज्ञान आहे, पण गीतेच्या आधी सुद्धा हे सगळंच रामरायाच्या चरित्रामध्येच आहे. या सगळ्या क्वालिटीज गीतेमध्ये जे सगळ्या सांगितल्या त्या सगळ्या स्थितप्रज्ञाच्या क्वालिटीज रामामध्ये ऑलरेडी होत्या आणि तसा तो वागलेला आहे. त्याच्यामुळे रामाचं वागणं तुम्ही अनुसरा, मग तुम्हाला दुसरं काही करायचं काही कारण नाही आयुष्यामध्ये. खरंय नाही, आमचाही तोच प्रयत्न आहे वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून आणि या सगळ्या माध्यमातून ते तरुण प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं. आता शेवटचा प्रश्न की याच्या विनामूल्य प्रवेशिका असतात ज्या आधीपासून मिळत नाही, या तिथेच मिळतात, ही थोडीशी प्रेक्षकांची म्हणूया की तक्रार आहे. पण मग आता जर का ते मिळवायच्या असतील तर रसिक प्रेक्षकांनी काय करणं अपेक्षित आहे? विनामूल्यचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. त्याच्यामुळे विनामूल्यला कमीत कमी 5 रुपये तरी घ्या असं सांगणारी पण लोक असतात. पण आम्ही म्हटलं आम्हाला जे विनामूल्यच द्यायचं ते विनामूल्यच असणार. त्याच्यासाठी निदान खुर्चीची कॉस्ट तरी तुम्ही कव्हर करा. ते कव्हर काही जो देणारा आहे तो देतोय, करणारा आहे तो करतोय, तुम्ही निश्चिंत राहा. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं जे आहे की माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त आम्ही जो पुरस्कार देतो, वडील 2006ला गेले, त्याच्यानंतर हा जो पुरस्कार आहे त्याच्या मागचा हेतू पण हाच आहे की एकतर माझ्या वडिलांची स्मृती
पुन्हा एकदा आम्हाला जागृत करायला मिळते तिकडे. आणि त्याच्याच बरोबरीने डोंबिवली आणि आसपासमध्ये जे कोणी चांगली सेवा करणारी मंडळी आहेत तर त्यांची पण ओळख तिथे असलेल्या 1000 लोकांना होते. आम्ही कोणालाही आव्हान नाही करत की ह्यांना मदत करा किंवा हे चांगले आहेत, नाही, आम्ही त्यांना पुरस्कार दिला, ह्याच्यातनं तुम्ही समजा तुम्हाला त्या माणसाबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल त्या संस्थेबद्दल काय वाटतं. अनेक वेळा लोक म्हणतात आम्ही तुम्हाला देऊ ते तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या. म्हटलं हे मध्ये मी कशाला पाहिजे, तुम्हाला जे द्यायचं त्याला तुम्ही डायरेक्ट द्या. आणि ह्याच्यासाठीच हा पुरस्कार आहे की पुरस्कारामध्ये आम्ही सांगतो की ही एक चांगली संस्था आहे, ही एक चांगली व्यक्ती आहे, त्यांचं काय कार्य आहे इतकंच आम्ही सांगतो. ह्यांना उठून तुम्ही मदत करा असं आम्ही तोंडाने सांगत नाही, पण त्याच्यातला अध्यारूत भाग हा आहे. आणि म्हणून लोकांनी जेव्हा हा पुरस्काराच्या नंतर आम्हाला येऊन सांगतात हो तू पुरस्कारानंतर आम्हाला भोसेकर खरंच अनेक जणांचे कॉल आले आणि अनेक जणांनी आम्हाला मदत केली, म्हटलं तो पुन्हा एकदा तोच आहे ते करणार. तर हा जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे विनामूल्य असल्यामुळे ऍज सच आधीच आम्हाला 20 पाहिजेत, आम्हाला 15 पाहिजे असं म्हणून जर लोक घेऊन बसली तिकीट तर ऐनवेळी जे लाईनीत उभे आहेत आणि त्यांना जर जागाच मिळाली नाही तर ते किती किती वाईट होईल ते. आणि म्हणूनच आम्ही म्हटलंय ज्यानी त्यांनी यावं, तिकडे आल्यानंतर लाईनीमध्ये उभं राहावं आणि मग एकेकाला एकेका माणसाला, म्हणजे आम्ही इतकं कटाक्षाने पाडतो की एक माणूस लाईनीत उभा आहे, आमचे 4 तिकडे उभे आहेत तरी सुद्धा आम्ही नाही म्हणतो, तुमचे 4ही इथे आणा, चौघांच्या हातात 4 तिकीट आम्ही देऊ, मग तुम्ही आतमध्ये जा. जेणेकरून इतर लोक जी तुमच्यासारखे आधी येऊन उभी आहेत त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा इनजस्टिस होऊ नये की त्यांनी एवढे कष्ट घेऊन ते लाईनीमध्ये. अक्षरशः सांगतो ना, आमचा कार्यक्रम 8:30ला असतो, काही वेळेला आम्ही 6:30 वाजता वगैरे तयारीसाठी जातो तेव्हा ऑलरेडी लाईन लावून लोक उभी असतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त अजून लोकांनी किती यावं, आमच्या डोळ्यात तेव्हा पाणी येतं की आपल्याही सारखेच आतुर किती लोक आहेत जे इतक्या लवकर कष्ट घेऊन. आणि मे महिन्याचा दिवस बघा तुम्ही, दुपारी 3:30ला कार्यक्रम तर 1:30 वाजता लोक उन्हात येऊन उभी राहिलेली असतात. म्हणजे काय काय प्रकारचं डेडिकेशन ह्या रामकथेवरती लोकांचं आहे, किती प्रेम आहे. तर त्याच्यामुळे अशी आम्ही हे केलेली आहे की पद्धतच अशी केली आहे की दोन्ही विंडोजला लाईनी लोक लावतात आणि त्याच्या थ्रू त्या सिक्वेन्सने आम्ही लोकांना सोडत जातो आणि पुढून मागे 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 हॉल भरत जातो. आणि त्याच्याच बरोबरीने त्याचा दुसरा ऍडव्हान्टेज असा मिळतो की की कोणाला तरी रॅन्डमली कुठलं तरी तिकीट आणि उशिरा 2 तासांनी आलाय त्याला 4थी लाईन मिळाली आणि पहिल्यापासून उभा आहे त्याला XYZ मिळाली असंही होता कामा नये. त्यांचे कष्ट आहेत, त्यांना आपण चांगल्या प्रकारे हे करता यावं आपल्याला. आणि म्हणून हा फॉर्म्युला आम्ही सिंपल वापरलेला आहे की लवकर या, लाईनीत उभे राहा, तुमची सीट घ्या आणि जितकं जवळ तुम्हाला लवकर आला तर तुम्हाला जवळ बसायला मिळेल. शेवटी गायनच आहे, ते ऐकायचं आहे, बघायचं किती हे ज्यांनी त्यांनी ठरवायचंय. बघण्यासारखं हे काही आहे हे सगळ्यांना माहिती असतं, म्हणून लोकांची धडपड पुढे बसण्याची असते, पण तरी सुद्धा मागे बसल्याने दिसत नाही अशातला भाग नाही. आणि ह्याच्यातला शेवटचा भाग सांगायचा असा आहे की हे गीत रामायण जेव्हा आम्ही सादर करतोय त्यावेळेला मनातली एकमेव इच्छा अशी आहे की कुणाचंही चित्त विचलित न होता, त्याचा फोकस कुठेही डिस्ट्रॅक्ट किंवा डिस्टर्ब न होता त्याला ते गीत रामायण ऐकायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी कोणतरी मध्ये काहीतरी वाटतंय किंवा काही देतंय ह्यातलं काहीही आम्ही करत नाही. गाणं चालू असताना कुठल्याही प्रकारची स्टेजवरती मुवमेंट आम्ही करत नाही, एक वेगळं काहीतरी घडतंय नाही. मध्ये ब्रेक असतो, म्हणजे गाण्यांच्या मध्ये जो काही ब्रेक असतो तेव्हा आमचे छोटे छोटे जे काही नाट्यमय त्यातले भाग आहेत ते आम्ही सादर करतो. म्हणजे ते चालू असताना आम्ही गाणं म्हणतोय किंवा गाणं म्हणताना ते साईडला ते चालू आहे असं नाही. ज्याला गाणं ऐकायचं त्याला प्रत्येक शब्द गाण्यातला ऐकायला मिळाला पाहिजे, त्यातला अनुभवायला मिळाला पाहिजे, त्याचा अर्थ समजून त्यांनी ते ऐकलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी शेवटची गोष्ट आमच्या बोर्ड मधली खालची जी लाईन आहे ती त्याच्यासाठी आहे की रात्री 11:30 12:15 वाजून जातात, सावित्रीबाई फुले डोंबिवलीपासून जरा लांब आहे. अशा परिस्थितीत वृद्ध ज्येष्ठ मंडळींना डोक्यामध्ये विचार सुरू होतात, अरे बापरे आता आपल्याला बाहेर जायचंय, रिक्षा नाही मिळाली तर आपल्याला घाडा सर्कल पर्यंत चालत जायला लागणार, मग गुडघे दुखतायत वगैरे, ही सगळी जाणीव त्यांची जी होते ती शेवटच्या 2-3 गाण्यांमध्ये सुरू होते. म्हटलं हे नाही होता कामा. आणि म्हणून आम्ही डोंबिवली स्टेशन पर्यंत आणि काही बसेस वेस्ट पर्यंत अशा एकूण 10 ते 12 बसेसची अरेंजमेंट केलेली आहे. आणि त्या
सगळ्या बसेस या लोकांना निवांतपणे शेवटच्या गाण्यानंतर बाहेर येऊन बसून घरी जाता आपल्याला नक्की येतं. अर्थात आम्ही त्यांना असंही सांगितलेलं असतं की तुमच्या गल्लीत बस वळवू नका प्रीत. बस ज्या रूटने चालली आहे स्टेशन पर्यंत त्या रूटने जाऊ द्या. तुमचा जवळचा स्टॉप जिथे असेल तिथे उतरा, मग तिथून रिक्षा तुम्हाला मिळू शकेल किंवा तुम्हाला जसं जायचं असेल तसं जा. आणि अशा प्रकारे लोक निश्चिंतपणे शेवटच्या शब्दापर्यंत आता कार्यक्रम संपला असं आम्ही म्हणेपर्यंत लोक तिकडून हलत नाहीत. याचं कारण मनाची निश्चिंती जी आहे ती त्यांना त्यांचा फोकस मेंटेन करायला मदत करते आणि शेवटच्या वाक्यापर्यंतचा आनंद ते तिकडे अनुभवतात. आता आपण 9, 10, 11 तारखेला सगळा हा परत कार्यक्रम अनुभवणार आहोतच. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्या रसिक प्रेक्षकांना एकदा आव्हान करावं की जेणेकरून ते स्वतः येतील. जरूर जरूर नक्कीच. मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आपण हे 30 वर्षाचा आपल्याला चाललेला जो हा गान यज्ञ आहे म्हणूया किंवा रामसेवा यज्ञ आहे असं आपण म्हणूया, तर ह्या यज्ञामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. आणि विशेष आव्हान त्याच्यामध्ये असं आहे की किमान आपल्या घरातल्या एका तरी तरुणाला, एका तरी लहान मुलाला तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन या. त्यांना हा आनंद एकदा अनुभव द्या आणि त्या आनंदातून त्यांना जे काही शिकायचं ते त्यांना शिकू द्या. जेणेकरून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला जर घडवायचं असेल तर आपण काहीतरी केलेलं असलं पाहिजे. आणि जे तुम्ही इतके वर्ष अनुभवताय ते तुमच्या पिढीला अनुभवण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करा. त्यांना एकदा घेऊन या आणि मग आपण सगळे मिळून हा आनंद सोहळा ज्याला आम्ही म्हणतो, आम्ही त्याला कार्यक्रम असं कधीच म्हटलेलं नाहीये, कारण हा खरोखरीच आमच्यासाठी आनंद सोहळा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो आनंद सोहळा वाटतो. आणि म्हणूनच तुम्ही सगळेजण जरूर 9, 10 आणि 11ला, त्यात 9 आणि 10ला रात्री 8:30 वाजता कार्यक्रम आहे आणि 11ला दुपारी 3:30 वाजता आपला आनंद सोहळा आहे. तर त्यानुसार जेवढं लवकर येता येईल तेवढं तुम्हाला तुमची जी अलोकेटेड सीट आहे, जे काही तुमच्या रामरायाच्या इच्छेने तुम्हाला जे काय आसन मिळणार असेल तर ते आसन तुम्हाला चांगलं मिळावं या दृष्टीने लवकरात लवकर तिकडे हजर राहा आणि आपण सगळेजण हा आनंद सोहळा धूमधडाक्यात, आनंदात, जल्लोषात, उत्साहात साजरा करूया. 30वं वर्ष हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय स्मृतीदायक किंवा मेमोरेबल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर म्हणू, असा आपण तो साजरा करूया. धन्यवाद.